तर आज आपण बघणार आहे व्हॉट इज पास्कल्स ट्रायंगल्स आणि त्याचा यूज. पास्कल्स ट्रायंगलने आपण a प्लस बी ब्रॅकेट रेस टू क्यूब असेल, a प्लस बी ब्रॅकेट रेस टू 4 असेल, रेस टू 5, रेस टू 6 असे वेगवेगळ्या प्रकारचे पॉवर्सचे एक्सपान्शन्स काढू शकतो. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया पास्कल्स ट्रायंगल्स कसा काढायचा. पास्कल ट्रायंगलची सुरुवात 1 ने होते, त्यासाठी इथं 1 लिहिते मी, त्याच्या खाली पण 1 आहे. आता काय करायचं आहे, तुम्हाला कडेला तर 1 राहणार आहेत. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही 1 लिहिल्यानंतर पुढच्या वेळेस त्या 1 आणि 1 ची करणारे सम, म्हणजे तुमचं होऊन जाईल 2, लास्टला परत 1. सिमिलरली सुरुवात 1 ने ॲडिशन केली, 1 + 2 इट बिकम 3, 2 + 1 3, लास्टला परत 1 राहणार आहे. नेक्स्ट सुरुवात 1 ने 1 + 3 4, 3 + 3 6, 3 + 1 4, अगेन लास्टला 1 राहणार आहे. सिमिलरली फर्स्टली 1, 1 + 4 5, 4 + 6 10, 6 + 4 10, 4 + 1 5 आणि लास्टला 1. आणि असंच हा कॉलम इन्फिनिटीपर्यंत चालला आहे. आता बघूया आपण याचा यूज a प्लस ब्रॅकेटचा क्यूब लिहिण्यासाठी कसा करायचा. त्यासाठी लक्षात घ्या, हा आहे डिग्री 1 साठीचा रो, हा डिग्री 2 साठीचा आहे, हा डिग्री 3, डिग्री 4, डिग्री 5 अँड गोज ऑन. तर आपल्या पहिल्यांदा इकडं a प्लस ब्रॅकेटचा क्यूब काढायचा ना, त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा a ची हायेस्ट पॉवर, जिथून a ची हायेस्ट पॉवर सुरू होते ते लिहायचं आहे, जे आहे 3. a ची पॉवर 3, मग 2, मग 1 आणि मग काहीच नाही लास्टला पॉवर. आता तुम्हाला b ची पॉवर इन्क्रीज करायचं आहे, म्हणजे 0 पॉवर, 1 पॉवर, 2 पॉवर अँड 3 पॉवर. असं केल्यानंतर तुम्हाला आता याच्यात ह्याच्या डिग्री 3 साठी आपण जो रो बघितला आहे तो म्हणजे आहे आपले कोएफिशियंट्स 1 3 3 आणि 1. ते मी लिहून घेते, म्हणजे आपलं हे होणार आहे इकडं 1 नाही तर चालणार आहे 1 + 3 + 3 + 1 आहे तर जाणार आहे. म्हणजे हे झालं माझं एक्सपान्शन a प्लस बी ब्रॅकेट रेस टू क्यूबसाठीचं. आणि जर मला हेच लिहायचं आहे a मायनस बी ब्रॅकेट रेस टू क्यूबसाठी, तर मी काय करेन, फक्त अल्टरनेट्स प्लस मायनस साईन देईल, म्हणजे होऊन जाईल a क्यूब 3a² b 3ab² अँड b क्यूब. सायन्स माझे होणार आहे प्लस मायनस प्लस मायनस. चला अजून एक बघूया. तर आता आपण डिग्री 4 साठी एकदा लिहायला जाऊया. इथं हायेस्ट पॉवर तुम्हाला दिसून जाईल ती आहे 4. सेमच करणार आहे मी, a ची हायेस्ट पॉवर 4, मग 3, मग 2, मग 1 आणि मग काहीच नाही. जशी a ची पॉवर मी डिक्रीज केली तशी मी a ची पॉवर इन्क्रीज करते, म्हणजे ते होऊन जाईल काहीच नाही पॉवर, फर्स्ट पॉवर, सेकंड पॉवर, थर्ड पॉवर आणि फोर्थ पॉवर. आता आपण बघूया त्याची कोएफिशियंट तुम्हाला दिसेल डिग्री 4 साठीची रो ही आहे 1 4 6 4 1. ते मी लिहिते कोएफिशियंट 1 नाही तर जाणार आहे +4 नाही +6 +4 अँड अगेन लास्टला +1 लिहिते. आणि सिमिलरली जर मला मायनससाठी लिहायचं असेल तर मी अल्टरनेट प्लस मायनस साईन लिहून देऊ शकतो. असं तुम्ही कोणत्याही पॉवरसाठी काढू शकता. थँक्यू.